कशाच्या त्रासासाठी आणलं होतं तुम्ही यांना माझ्याकडे? तिला पिरियड निघालेला होता. बरं, त्यावेळेस सिच्युएशन काय होती? तिला अन्न पचत नव्हतं, वॉमिटिंग आणि लॅटरिन व्हायचं. म्हणजे जे खाल्लं तिला वॉमिटिंग लॅटरिन व्हायचं, अशक्तपणा भरपूर होता. तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं? हो. हॉस्पिटलचं नाव नका सांगू. बरं, मग त्यावेळेची तिथली सिच्युएशन काय होती? ते फक्त सलाईन वगैरे चालू होती, पण तिनं काही खाल्लं की तिला वॉमिटिंग व्हायचं होतं. अच्छा, आणि त्यांची स्वतःची सिच्युएशन कशी होती? चेहऱ्यावर सुजन वगैरे होत होतं हा, आणि वॉमिटिंग सतत चालू होतं? सतत चालू होतं वॉमिटिंग. अशक्तपणा भरपूर होता. काही खाल्लं की तिला वॉमिटिंग व्हायचं. किती दिवसासाठी ॲडमिट होते तिथे? 7 ते 8 दिवस बरं साधारणतः. बरं, जेव्हा मग आपण होमिओपॅथी सुरू केली 8व्या-9व्या दिवशी, त्याच्यानंतर काय फरक पडला? लगेच त्यांचं वॉमिटिंग आणि लॅटरिन तिचं बंद झालं. त्यामुळे तिला थोडंसं एनर्जी आली. त्यामुळे ते अशक्तपणा थोडंसं कमी झालं आणि तिला थोडंसं काहीतरी पचायला लागलं. बरं, त्याच्यानंतर मग आपण लगेच डिस्चार्ज घेतला तिथे? हा, लगेच डिस्चार्ज घेतल्यानंतर किती दिवसांमध्ये ह्या बऱ्या झाल्या? साधारणतः 15 दिवसामध्ये. अच्छा, जेव्हा आपण होमिओपॅथी सुरू केली त्यावेळेस त्यांचे प्लेटलेट्स किती होते? काहीतरी 22,000च्या सुमारात. बरं, त्याच्यानंतर होमिओपॅथी नंतर त्या वाढत गेल्या? कंटिन्यू वाढत. किती दिवसांमध्ये जागेवर आले? साधारणतः 8 दिवसात ती कंटिन्यू प्लेटलेट जागेवर आल्या. तुम्हाला आता वहिनी कितीपासून बरं वाटत आहे? पूर्ण बरं वाटतं, फ्रेश वाटत आहे? अजून सुद्धा काही त्रास आहे तुम्हाला? बरं आहे, धन्यवाद.